अहिल्यानगर शहरासह परिसरात मान्सूनपूर्व पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे हवेमध्ये गारवा. उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा. जालन्यामधल्या घनसावंगी तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी. मान्सूनपूर्व पावसामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ. यवतमाळच्या अरुणावती प्रकल्पाचे 3 गेट उघडले. पाणी टंचाई निवारणासाठी नदीपात्रात पाणी सोडण्याचे जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश. पवईतल्या मिठी नदीच्या स्वच्छतेवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक. नगरसेविका प्रियदर्शनी ठाकरे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांची थेट नदीमध्ये उतरून सफाई. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातल्या पारस वीज केंद्रात अपघात. बंकरमध्ये 2 कर्मचारी भाजले, गंभीर जखमी. अपघात नक्की कशामुळे झाला यासंदर्भात संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू. उन्हाळी सुट्टीनिमित्ताने अलिबाग, नागाव, मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी. वॉटर स्पोर्ट्स, घोडागाडी चालकांना वाढत्या पर्यटकांमुळे अच्छे दिन. प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णींना ठाण्यामध्ये श्रद्धांजली. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांची शोकसभेला उपस्थिती. बंगळुरू आणि गुजरात संघांमध्ये रंगणार आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायरचा थरार. 26 मे रोजी धरमशाला येथे सामना. विजेत्या संघाला मिळणार थेट फायनलचं तिकीट, तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.